स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची आवादा कंपनी खंडणी वसुली प्रकरणी अमानुष मारहाण करून त्यांची अत्यंत निर्दयपणे हत्या करण्यात आली। ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे। या प्रकरणी हत्या करण्यात आली त्यावेळेचे फोटोही सोशल मीडियावरती व्हायरल झाले। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांच्या सहभागाविषयी विधिमंडळातील आरोप व प्रसार माध्यमांनी दिलेल्या बातम्या लक्षात घेता हे प्रकरण फारच गंभीर असल्याने केवळ धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन हा विषय संपत नाही, तर त्यांना या प्रकरणी सहआरोपी करून त्यांच्यावर 302 कलमाखाली कारवाई करण्यात यावी। यासाठी सुधारित चार्जशीट दाखल करून पारदर्शक तपास करावा या मागणीसाठी सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शन करून निषेध आंदोलन करण्यात आलं। धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करा, त्यांची आमदारकी रद्द करा, काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून केला। यावेळी प्रमोद सूर्यवंशी, बिपिन कदम व प्राध्यापक एन डी बिरनाळे म्हणाले, जनतेत दादागिरी व दहशत माजवून खंडणी वसूल करण्यासाठी हत्या करणारे गुंड व त्यांना पाठीशी घालणाऱ्या तथाकथित राजकीय नेत्यांना पाठीशी न घालता पारदर्शक तपास करून शासनाने हत्या करणारे आरोपी व वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना सहआरोपी करून कठोर शिक्षा केली पाहिजे। यावेळी बिपिन कदम, प्राध्यापक एन डी बिरनाळे, रामभाऊ पाटील, मौला वंटमुरे, आशिष चौधरी, आनंदराव पाटील, आनंदराव आबा पाटील, उत्तम सूर्यवंशी, प्रमोद सूर्यवंशी, ओंकार चिखले, शीतल सदलगे, मयूर पेडणेकर, अजीज मेस्त्री, राजेंद्र कांबळे, प्रशांत अहिवळे, अल्ताफ पेंढारी, विजय आवळे, प्रथमेश शेट्टे, अरुण पळसुले, इलाही बारुदवाले, गौस नदाब, रोहन खुटाळे, सागर काळे, अरुण गवंडी, नाना घोरपडे, समीर शिकलगार, आनंदा शिंदे, विजय आवळे व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 90 दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या बूथ प्रमुखाचा खून झाला आणि 90 दिवस या राज्यामध्ये हा विषय मीडिया ट्रायल आणि सुरेश धस यांनी लावून धरला आणि आज त्याची परिणिती म्हणून सगळं माहीत असून देखील एक साधन सूचितेचा आव आणायचा अशा पद्धतीनं FIR दाखल झाल्यानंतर आणि FIR मधले फोटो व्हायरल करून राज्याच्या मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांनी धनंजय मुंडेंचा आज राजीनामा घेतलाय। वास्तविक हा राजीनामा न घेता त्यांना पहिल्यांदा या प्रकरणात सहआरोपी करायला पाहिजे होतं, कारण खंडणीच्या प्रकरणाची सुरुवात ज्या सातपुडा बंगल्यावरच्या धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यापासून बैठकीतून सुरू झाली, त्यामुळे ते सहआरोपी या खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरोपी झाले पाहिजेत आणि त्यांना पहिल्यांदा आरोपी करायला पाहिजे होतं आणि मग त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता। कारण गेले 90 दिवस सातत्यानं भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस या विषयात सातत्यानं रोज नवीन वेगवेगळे खुलासे करत असताना देखील राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सातत्यानं हा विषय आम्ही लावून धरलेला असताना देखील त्यांनी आजपर्यंत का गप्प बसले होते याचं उत्तर सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेला दिलं पाहिजे असं आमचं मत आहे। कारण एकाला एक नाही, दुसऱ्याला एक नाही। एकीकडे तुम्ही शिवप्रभूंचं नाव घेता आणि दुसरीकडे मात्र अत्यंत क्रूर पद्धतीनं एका पक्षाच्या बूथ प्रमुखाची हत्या करतात, ते पण खंडणीला अडवायला म्हणून। हे महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट आहे। महाराष्ट्राचा नव्हे, नुसता बीडचा नव्हे तर महाराष्ट्राचा बिहार होतोय की काय यांच्या राज्यात, अशी परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही।